नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विनीता आयनापुरे यांची फिटे अंधाराचे जाळे या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच नम्र विनंती. ऐकूयात विनीता आयनापुरे लिखित अपुरे माझे स्वप्न राहिले. बंगला पूर्ण बांधून झाला. त्यावर सुंदर वळणदार अक्षरात स्वप्न हे नावही चढवून झालं आणि मनकर्णिका मंत्रमुग्ध होऊन बंगल्याकडे पाहतच राहिली. गेली कित्येक वर्ष मनात असलेलं स्वप्न आज सत्यात अवतरलेलं होतं. तिचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. खरंच का माझा बंगला बांधून झाला? खरंच? स्वप्न हे नाव मी किती दिवस मनाशी घोकत होते. माझं स्वप्न प्रत्यक्षात आलं? किती नशीबवान आहे मी. मनकर्णिकेच्या आयुष्यातली किती वर्ष या बंगल्याच्या विचारात गेली. सगळं आयुष्य वाड्यातल्या जुन्या 2 खोल्यात घालवलं. मुलांचे जन्म, शिक्षण, मुंजी, लग्न सगळं तिथेच झालं. पण मनात एकच, स्वतःपुरता 4 खोल्यांचा का होईना पण बंगला बांधायचा. छोटा, टुमदार, भोवताली बाग, वर गच्ची. हे स्वप्न कुठून आणि केव्हा डोक्यात शिरलं कोणास ठाऊक. खरं तर माहेरी ही अशीच वाड्यातली जागा. नातेवाईक सुद्धा असेच खोल्यांमधनं राहणारे. कुणाच्या 2 तर कुणाची 1. 3-4 खोल्यावाला तर श्रीमंत. सगळे त्याच्याकडे असूयेनं, कौतुकानं आणि कुतूहलानं पाहात. बस इतकंच. दोन्ही घराण्यात बंगलेवाला कोणी नव्हता. मग हे खूळ कसं काय मनात घुसलं? मनकर्णिकेचं हे स्वप्न बाळासाहेबांनीही उचलून धरलं. सतत हात राखून खर्च केला. कधी उधळमाधळ नाही. विनाकारण वस्तू खरेदी नाही. आवश्यक तेवढ्याच गोष्टी घेतल्या. माफक प्रमाणात खर्च केले. कारण एकच, बंगला. झाला बंगला. छोटासाच पण मनासारखा झाला. ठरल्याप्रमाणे मुलीचं लग्न, मुलाचं लग्न पार पडलं. आता महत्त्वाचे खर्च संपले. उरला फक्त घराचा खर्च. मग बाळासाहेब निवृत्त होण्यापूर्वीच बंगल्याचं काम सुरू झालं. काम संपत असताना ते निवृत्त झाले. त्यांच्या फंडातून रक्कम देऊन बंगला झाला. आजवर फंडाला हात लावलेला नव्हता. फंड केवळ बंगल्याकरताच वापरायचा होता. त्याचं सार्थक झालं. छान देखणा बंगला बघून मनकर्णिकेला काय करावं ते सुचेना. तिचं मन उचंबळून आलं. आता तिथे राहायला जाण्यासाठी ती अधीर झाली. यादव गोपाळ पेठेत वाडा आणि बंगला बेंगलोर हायवेला. हायवेपासून थोडा आतच, म्हणजे तसा गावापासून खूप लांब होता. पण असे नका. आज वस्ती नसली तर होईल लवकर. तुरळक तुरळक बंगले दिसत आहेत, तेवढी सोबत पुरेशी आहे. आपल्या आधी आलेले लोकही राहताच आहेत ना. मग आपणही लवकरात लवकर तिकडे जाऊया. मनकर्णिका स्वतःच्या मनाशी बोलत होती. मनकर्णिकानं बंगल्यावर राहायला जायची तयारी सुरू केली. घरात मुलगा, सून, 2 नातवंड आणि बाळासाहेब या सगळ्यांकडे पाठ फिरवून आपल्या मनाला लागेल ते सामान ती एकत्र करत राहिली. कब्बशा, ताटवाट्या, पातेली, डबे, कब्बशा, बरण्या, बाटल्या, इथपासून ते थेट फ्रीज, टीव्ही पर्यंत. घरात मिक्सरबरोबर खलबत्ता आणि पाटा वरवंटा घ्यायलाही ती विसरली नाही. हे सगळं आपण न्यायचंय? बाळासाहेबांनी आश्चर्यानं विचारलं. हो. मनकर्णिका ठसक्यात उत्तरले. अगं, आपण दोघंच तिथे राहायला जाणार ना? हो. अगं, मग हे एवढं सामान कशाला? आणि इथे आपला मुलगा, सून, नातवंड राहायचे, त्यांना काही ठेवशील का नाही? आणि एवढ्या नव्या बंगल्यात हे जुनं सामान कशाला घेतलंयस? आपण जसं लागेल तसं नवं घेऊ ना. हे सगळं आहे ना, हे मी जमवलंय. काडी काडी करून संसार उभारलाय मी, कळलं? हे सगळं माझं आहे आणि मी ते तिकडे नेणार आहे. जुनं असलं तर असू दे. जुनं ते सोनं.
इथल्या माझ्या प्रत्येक वस्तूला एक एक आठवण चिकटलेली आहे. आणि मी जसं सगळं जमवलं ना, तसं सुनेलाही जमू देत ना. बाळासाहेबांनी सुनेकडे बघितलं. ती गालातल्या गालात हसत होती. त्यांचा जीव भांड्यात पडला. म्हणजे हिच्या बोलण्यावर सून रागावलेली नाहीये तर. मी तर म्हणते ना, सुनेनं हसत बोलायला सुरुवात केली. काय म्हणतेस? मनकर्णिकेनं तिला विचारलं. मी तर म्हणते, इतकं सगळं तिकडे बंगल्यावर न्यायचं, लावायचं, रोज उठून आवरायचं. शिवाय इथल्या तुमच्या वाड्यातल्या, मंडळातल्या मैत्रिणी तुम्हाला दुरावणार. त्यापेक्षा असं करूयात ना, तुम्ही जाऊच नका ना तिकडे राहायला. शहाणीच आहेस. आणि बंगल्याचं काय? तो काय रिकामा ठेवायचा? नाही, नाही, रिकामा कशाला? आम्ही जातो तिकडे राहायला. हे बघा सुने, एकदाच सांगतेय, बंगला आमचा आहे. आम्ही कष्ट करून तो बांधलाय. तुमचा तुम्ही बांधा आणि खुशाल राहा त्यात. कळलं ना? आत्ता आम्हीच राहायला जाणार. मला खूप काही तिथे करायचंय. सून आपली हसत राहिली. एकदाच सांगते असं म्हणत सासू हा बंगल्याचा पाढा गेली 10 वर्ष गातीये. त्यात नवीन ते काय? त्यामुळे बोलण्यासारखं काही नाही हे इतक्या वर्षांच्या अनुभवानं तिला ठाऊक होतं. सासूबाईंच्या उत्साहाचं मात्र तिला कौतुक करावंसं वाटत होतं. एरवी संयमानं वागणाऱ्या आपल्या सासूबाई बंगला या एका विषयात मात्र अगदी लहान मुलीसारख्या अधीर होतात याची तिला गंमत वाटे. पण मी काय म्हणते सासूबाई, आता आणखीन काय आहे? हे बघ सुने, तू मला काहीही सांगू नकोस. अहो ऐका तर खरं. तुम्ही जा तिकडे राहायला. तुमचाच बंगला आहे तो. पण तरीही मी आपलं सांगून ठेवते. तुम्हाला तिकडे नाही करमलं तर या हो इकडे. ईश, कमाल करतेस ग सुने. अगं काहीतरी काय बोलतेस? न करमायला झालंय काय? स्वतःच्या घरात करमत नाही असं होतं का कधी? आणि तिकडे मला 1 मिनिट सुद्धा निवांत मिळणार नाही. कितीतरी करायचं आहे मला. अहो आहे ठाऊक मला. खूप करायचं आहे तुम्हाला. पण तरीही माझं सांगण्याचं काम आहे की हेही घर तुमचंच आहे. तिकडे नाही करमलं तर या इकडे. पुरे ग तुझं तेच तेच बोलणं? झटक्यात मान उडवत मनकर्णिकेनं उत्तर दिलं आणि कपाटातल्या वस्तू न्याहाळण्यात ती मग्न झाली. सुमुहूर्त बघून बंगल्याची वास्तुशांती झाली. स्वप्न नावाची दिमागदार अक्षरं बंगल्याच्या फाटकाशी विराजमान झाली. झाडून साऱ्या मित्रमैत्रिणी, नातलग यांना वास्तुशांतीचं आमंत्रण गेलं आणि त्या दिवसापासून मनकर्णिका आणि बाळासाहेब तिथे कायमचे राहायला गेले. आजी, तू आता इथेच राहणार का? आपल्या घरी नाही येणार? नातवानं आजीचा पदर खेचत विचारलं. नाही, आता आम्ही नाही वाड्यात राहणार, आम्ही इथेच राहणार. अगं पण आजी, तुला इथे करमेल का? तू येतोस का इथे राहायला? बाळासाहेबांनी नातवाला प्रश्न केल्याबरोबर मनकर्णिकेनं बाळासाहेबांकडे बघितलं. तिला हा प्रश्न आवडला नाही. तिच्या नजरेवरनं बाळासाहेबांनी ते ओळखलं, पण तरीही ते थांबले नाहीत. ते नातवाशी बोलत राहिले. येतोस का राहायला? हे बघ, इथल्या शाळेत आपण नाव घालू तुझं. नको, तिथे मित्र नाहीत माझे, मला नाही करमणार. नातवानं आईच्या पदरात तोंड खुपसलं, समारोप करून टाकला. वास्तुशांतीच्या दिवशी संध्याकाळी सर्व मंडळींनी आपला तिथला मुक्काम हलवला. अजून घरातला रंगाचा वास, लादीला आलेला पांढरटपणा गेला नव्हता. सिमेंट, वाळू, विटांचे तुकडे जागोजागी पडलेले होते. खिळे, लाकडाचे छोटे मोठे तुकडे त्यात मिसळलेले होते. त्यातच घरातला पूजेचा पसारा, अर्धवट उघडलेल्या सामानाच्या पिशव्या, सांडलेलं धान्य, एकच धुमाकूळ झालेला होता. हे सगळं आवरायचं म्हटलं तर नेमकं काय आवरायचं आणि कसं आवरायचं असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती. पण मनकर्णिका त्यातही भिरी भिरी हिंडत होती, सामान लावत होती. पुन्हा सगळं ओल्या कोरड्या फडक्यानं पुसून काढत होती. अजून जुन्या घरातनं आणलेले डबे, पातेली वगैरे पोत्यातच होतं. मध्येच ते काढून नेमके कुठे बसवावेत ते ती बघत होती. स्वयंपाकघर लावता लावता मध्येच हॉलमध्ये डोकावत होती. कुठली झुंबरं कुठं लावावीत, कुठला शोपीस कुठे ठेवावा हे ती बघत होती. पुन्हा बाहेर अंगणात येऊन बागेचा अंदाज घेत होती. गुलमोहर कुठे लावायचा ते ठरलेलं होतं. फाटकाच्या बाहेर त्याला जागा होती.
दाराशी हिरव्या छोट्या गोलसर पानांचा सडा आणि त्यावर लाल भडक पिवळ्या फुलांची रांगोळी, हे तर रोज होणार होतं. आता फक्त सोनचाफा कुठे आणि आंबा कुठे लावायचा हे ठरवायचं होतं. इथे मनकर्णिकेला बाळासाहेबांची जरूर लागली. त्यांना विचारायला हवं म्हणून तिने त्यांना हाक मारली. एक दोनदा हाक मारूनही त्यांचं उत्तर नाही म्हणून तिने हॉलमध्ये डोकावलं तर बाळासाहेब सोफ्यावर आडवे झालेले होते. अहो हे काय, झोपलात का? दमलोय बुवा, दमलोय. आपल्याच्याने नाही इतकं काम होत. पण काय ग, तू नाही दमलीस? मी ना तशी थोडीशी दमली आहे. मग राहू दे ना सगळं तसंच. अहो पण किती आवरायचं पडलंय बघा ना. अगं ते एक दिवसाचं काम आहे का? आणि इथे लगेच कोण बघायला येतंय? तू तरी ना मनकर्णिके फार करतेस बाबा. जाऊ दे, राहू दे ती कामं, पड जरा. पडत्या फळाची आज्ञा मानून मनकर्णिका पलंगावर पडली. आपणही खूप दमले होत हे तिला पाठ टेकवल्यावर लगेच जाणवलं. अलीकडे सून घरात आल्यापासनं कामाची सवय राहिलेली नव्हती. आत्ता ती इथे असती तर इतका कामाचा बोजा अंगावर पडला नसता. पण ती नाहीये इथे, तेच बरं आहे. नाहीतर तिने स्वतःच्या मनानं भराभरा इथलं सामान लावून टाकलं असतं. आता मला माझ्या मनाप्रमाणे घर लावायचं आहे, सजवायचं आहे. माझा बंगला आहे हा. ती सगळ्या भिंतींवर, कपाटांवर कौतुकानं नजर फिरवत राहिली. हे सगळं उभं करण्याकरता आपण किती कष्ट घेतले ते आठवून तिचं मन भरून आलं. आजी आले रे, असं म्हणून धडपडून उठताना मनकर्णिकेला जाणवलं की आपली नातवंड तर गावात आहेत. ती कधी आपल्याला हाक मारणार? आपल्याला भास झाला. मग त्यांनाही माझी आठवण येत असेल का? त्यांना करमत असेल का? मग मनकर्णिकेला मुलाची आठवण झाली, सुनेची आठवण झाली. नातवंड डोळ्यासमोर आली. वाड्यातल्या सगळ्या बायका, त्यांची बोलणी, चेष्टा, हसणी आणि रुसणी सुद्धा आठवली. मनकर्णिका पलंगावर उठून बसली. सगळ्यांच्या आठवणीनं तिचं मन कासावीस झालं. डोळ्यात पाणी आलं. जवळ येत असलेली तिची झोप उडून गेली. ती नुसतीच बसून राहिली. काही वेळानंतर मनातले विचार झटकत तिने पुन्हा कामाला सुरुवात केली. पण बंगल्यातलं काम वाटतं तितकं सोपं नाहीये हे मनकर्णिकेला लगेचच कळून चुकलं. जवळपास वस्ती अगदी तुरळक. कोणाशी ओळख नाही. त्यामुळे मोलकरीण मिळाली नाही. दोघांचंच धुणं ते किती आणि भांडी ती किती. त्याकरता कशाला हवी आहे मोलकरीण? मी करीन सगळं. असं म्हणतानाच दोघांचेच असले तरी कपडे धुवावेच लागतात आणि 4 का होईना पण भांडी घासावीच लागतात. पण तेवढ्यावर कामं संपत नाहीत. केरवारे, लादी पुसणं, फर्निचरवरची धूळ पुसणं, कपडे भांडी आवरणं, 1 का 2 शेकडो कामं ती कुणी करायची? एकाच बाईनं किती कामं करावीत? मनकर्णिकेच्या मनातल्या कामांच्या हिशोबाचा बाळासाहेबांना तर पत्ताच नव्हता. ते उत्साह दाखवत नव्हते आणि अनुत्साही नव्हते. मनकर्णिकेची कामं ते शांतपणे निहाळत होते आणि मनकर्णिकेला जुन्या घराची आठवण सोडत नव्हती. आता तर सुनेची तिला क्षणाक्षणाला उणीव भासायला लागली. गावातल्या घरात सून होती. हसत मुखानं ती चटाचट कामं उरके. हौसेनं नवीन नवीन कामं काढी. पुन्हा कधी माणसं आली गेली तरी माणसांचा कंटाळा नाही, राग नाही, वेडवाकडं घालून पाडून बोलणं नाही. मनकर्णिका कंटाळली. साधा घोडभर चहा घ्यावासा वाटला तरी सगळा आटापिटा स्वतःच करायचा. चहाही करायचा आणि कब्बशी आपणच धुवायची. त्यापेक्षा नकोच तो चहा. शांततेचं मनकर्णिकेला यादव गोपाळ पेठेत असताना फार आकर्षण वाटे. वाड्यात सतत कसले ना कसले आवाज चालत. धुण्या भांड्याकरता पाण्याचा हौद होता तो अंगणात. तिथे सतत नंबर लावण्यापासून आवाजाला सुरुवात होई. बादली आपटूनच ठेवली पाहिजे असा जणू काही वाड्यातला नियमच होता. भांडी घासणं म्हणजे खडखड धडधड. मुलांचे खेळ तर त्यांच्या शाळांच्या वेळेनुसार म्हणजे तिन्ही त्रिकाळ चालू असत. खेळापेक्षा भांडणं, मग आपापल्या आयांकडे तक्रारी,
त्या तक्रारी सोडवण्यापेक्षा आयांची आपापसात भांडणं. दुपारी सगळ्या बायकांची गप्पांची, हसण्या खिदळण्याची हक्काची वेळ. कधी शिलाई मशीनचा, काहीतरी कुटण्याचा आवाज. आणि ह्या सगळ्याला सकाळी उजाडायच्या आधीपासनं रात्री झोपेपर्यंत रेडिओचं पार्श्वसंगीत. जसा बंगल्याचा विचार चालू झाला तसा तर मनकर्णिकेला या सगळ्याचा जास्तच त्रास वाटायला लागला. ती मनाशी म्हणे, काय बाई हे आवाज, किती त्रास होतोय. बंगल्यावर राहायला गेलं की बरं, कसं शांत वाटेल. पण आता त्याच शांततेनं डोकं फिरायची वेळ आली. रेडिओ, टेप रेकॉर्डर, टीव्हीचे आवाज किती वेळ ऐकायचे. 30-30 गाणी आणि 30-30 भडक दृश्य. काय ऐकायचं आणि काय पाहायचं. वाड्यातल्या शेजारणी, मंडळातल्या मैत्रिणी आल्या की वेळ कोणीच्या कोणीकडे निघून जायचा. इथे गप्प बसून तोंडाला चिकटा यायची वेळ आली. बोलायचं तरी कोणाशी. बाळासाहेब एकटेच घरात, त्यांच्याशी बोलायचं तरी काय. आता दोघांनी गप्पा माराव्यात असा विषय तरी कुठे उरलाय. वाचन होत नाही तर विणकाम भरतकाम कसलं डोळ्यांना झेपतंय. मग करायचं तरी काय. आणि करायला खूप असलं तरी वाटत होतं तितका उत्साह आणि उरक सुद्धा नव्हता. मनकर्णिका मनातल्या मनात कंटाळली, पण तसं बोलून दाखवण्यात तिला कमीपणा वाटला. इथे दोघांनीच राहायला यायचा अट्टाहास तिचाच होता. आयुष्यभराचं ते तिचं स्वप्न होतं. त्या स्वप्नात मुलाचा, सुनेचा, नातवंडांचा समावेश नव्हता. वास्तविक मुलाची किंवा सुनेचीही इथे राहायला यायला हरकत नव्हती. फक्त त्यांचं म्हणणं की मुलं थोडी मोठी होऊ देत, शाळेच्या दृष्टीनं ते सोयीचं होईल. ते दोघंही नोकरी करणारे. एखादं वाहन घेतलं की जाणं येणं सोपं होईल, पण त्याला थोडा वेळ लागेल. पण मनकर्णिकेला तेवढा धीर नव्हता. नाही ना तुम्हाला जमत, नका येऊ, आम्ही जातो. तुम्हीही स्वतंत्र, आम्हीही स्वतंत्र, अशीच भूमिका तिनं घेतली. सुनेनं त्यालाही विरोध केला नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा, आनंदात राहा, अशी तिची भूमिका. सासूचा उत्साह, हौस फार काळ टिकणार नाही हे ती जाणून होती. बंगला ते जुनं घर जाण्या येण्यात 2 तास जातील एवढं अंतर. म्हणजे सहजासहजी उठून जावं इतकं दोन्ही जवळ तर नव्हतंच. पण राहायला गेल्यावर काही दिवसांनी बाळासाहेब म्हणाले, इथे जवळपास काही मिळत नाही. न वर्तमानपत्र न मासिक. मी आपला रोज घरी जाईन, मुलंही भेटतील. मनकर्णिकेला वाटतं मीही येते म्हणावं, पण असं कसं म्हणायचं. आणि रोज गावात एवढ्या लांब खर्च करून जायचं तर इथे राहायचंच कशाला. आणि सबंध दिवस गावात जाऊन करायचं काय. बाळासाहेबांनी सकाळीच गावात जायला सुरुवात केली. ताजा पेपर सकाळीच वाचण्यात मजा, जायलाच पाहिजे. मग संध्याकाळ म्हणता म्हणता यायला रात्र. सबबही अनेक. कधी मित्र भेटले, कधी नातवंडांनी सोडलं नाही, तर कधी आणखीन काही. सुनेनं जेवून जा म्हटलं, जेवायलाच पाहिजे. मित्रांनी चहाला बोलवलं, गेलंच पाहिजे. तू घेत जा जेवून, तू माझ्याकरता थांबू नकोस. म्हणजे दिवसभर मनकर्णिका एकटी. जेवायलाही बहुतांश वेळा एकटीच. घरकाम ते किती. त्यातून इथे घर कसं आहे, आवरलंय, छान लावलंय, पसारा पाडलाय. कोण येणार आहे ते बघायला. 8-10 तास एकटीनं राहणं ही एक रोजची शिक्षाच होती तिला. त्या एकटेपणात धास्तीची भर पडली. एक दिवस दुपारी बंगल्याचं फाटक उघडून 2-3 माणसं आत आली. तिने घराचं दार उघडून बाहेर न येताच धडधडत्या मनानं त्या माणसांशी बोलून त्यांना कसं बसं बाहेर घालवलं. त्याच आठवड्यात स्वप्नपासून त्यातल्या त्याच जवळ असणाऱ्या तथास्तू बंगल्यातनं भर मध्यरात्री दारं ठोठावण्याचे आणि नंतर मारहाणीचे, ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज यायला लागले. काही वेळानंतर 3-4 माणसं पळून जात असल्याचं त्यांच्या पावलांच्या आवाजावरनं समजलं. सकाळी स्वतः बाळासाहेब त्या बंगल्यात गेले तेव्हा कळलं की रात्री 3-4 माणसांनी तिथे चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि घराच्या मालकानं त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला बरीच मारहाण झाली.
मनकर्णिका मनातनं हादरली. त्या सबंध दिवसात तिने बाळासाहेबांना कुठंही जाऊ दिलं नाही. त्या रात्री दोघेही जागे होते. हीच वेळ आपल्यावर आली तर, कुणी आपल्याला मारहाण केली तर, कोण आपल्याला सोडवणार? तिसरं आहे तरी कोण घरात? काल एवढा आवाज कानावर येत होता, पण सगळे घरात दडून बसले. एकही कोणी बाहेर आला नाही. एकतर जवळपास कोणी नाही. अनेक प्रश्नच प्रश्न मनात भीती निर्माण करत राहिले. आपण इथे राहायला येण्यात चूक केली का? घाई केली का? तिचं तिलाच कळेना. बाळासाहेब गप्प होते. त्यांनी मनकर्णिकेला कोणताही दोष दिला नाही. मनकर्णिकेला तेच जास्त बोचत होतं. ते काही बोलले असते तर ती त्यांच्याशी भांडली असती, रडली असती. तिच्या मनाची बोचणी जरा कमी झाली असती. पण तसं काहीच झालं नाही. बाळासाहेब शांतच राहिले. मनकर्णिका आता तासनतास स्वतःच्या विचारात गुंग होऊ लागली. मी जन्मभर बंगल्याचं स्वप्न पाहिलं, त्या दृष्टीनं आयुष्यभर वाटचाल केली, बंगला बांधला, मग इथे राहावंसं वाटलं. ही माझी चूक झाली का? आम्ही एकटे राहायला आलो हे चुकलं? मुलांना मी काही राहायला येऊ नका असं नाही म्हटलं, पण त्यांच्यासाठी आणखीन काही वर्ष थांबण्याची मात्र माझी तयारी नव्हती, कारण तोपर्यंत आमची वय नाही का वाढणार? आत्ताच आजची शक्ती उत्साह उद्या नाही अशी स्थिती आहे. मग मुलांच्या म्हणण्यानुसार अजून काही काळ थांबायचं म्हणजे कोणास ठाऊक आम्हाला इथे राहायला तरी मिळालं असतं का नाही. म्हणून मी घाई केली. मग ह्यात माझं काय चुकलं? दोघांनीच काही दिवस राहावं ही काय जगावेगळी अपेक्षा होती का माझी? लग्नानंतर सासू सासरे, 2 दीर, 2 नणंदा, एक आत्ते सासू एवढे जण त्या वाड्यातल्या 3 खोल्यात होते. तिथे मी राहिले. मग आता दोघांनी थोडा काळ राहावं असं वाटू नये? आणि आता मनातले हे उलटे सुलटे विचार मी कोणाजवळ बोलून तरी कशी दाखवू? नवरा तर चेष्टा करेलच, पण सून आणि मुलगाही हसतील. मी त्यांना सांगू काय? तुम्ही काही करून बंगल्यावर राहायला या असं म्हणू? का आम्ही पुन्हा वाड्यात राहायला येतो असं म्हणू? म्हणजे हे माघार घेणं नाहीये का हे? मग मी काय करू? असह्य झालं तेव्हा एक दिवस मनकर्णिकेनं आपल्या मनातले विचार बाळासाहेबांना बोलून दाखवले. आता ते काय म्हणतील या विचारानं ती धास्तावली आणि एकीकडे तिला थोडं मोकळंही वाटलं. बाळासाहेबांकडे ती उत्सुकतेनं पाहायला लागली. पाठीशी हात बांधून त्यांनी 2-3 यरझाऱ्या घातल्या आणि मनकर्णिकेसमोर उभं राहून ते म्हणाले, हे बघ मने, तुझ्या मनाची स्थिती मला समजतेय. बंगल्याचं स्वप्न तू आयुष्यभर पाहिलंस, सुखाची अपेक्षा केलीस, पण हे स्वप्न मनात उभं राहिलं तेव्हा तू तरुण होतीस. आता सुखाचं सुद्धा एक वय असतं. त्या वयात ते सुख भोगण्याची शक्ती असते. आपलं ते वय आता संपलंय. तुझ्या माझ्या तरुणपणी बंगला झाला असताना तर आपण घरभर नाचलो असतो. मुलांनी मध्ये मध्ये लुडबुड केली असती. उत्साहानं आपण घर सजवलं असतं. पण आता यातली कुठली गोष्ट करण्याइतकी तुझ्यात ताकद आहे? या वयात हे नवीन वातावरण आपण कसे सामावणार, रुजणार? कळलं? एका ठिकाणी रुजलेलं रोप ते रोप असतानाच दुसरीकडे रुजेल. त्याचा वृक्ष झाल्यावर तो रुजेल का कुठे? कळतंय हो मला, पण मग काय करायचं? काही नाही, अट्टाहास सोडायचा आणि मुलांना जोपर्यंत इथे यायला जमत नाही तोपर्यंत आपण तिथेच राहायला जायचं. म्हणजे आपण माघार घ्यायची? कसले विचार करतेयस ग मने? अगं कोणापुढे माघार? आपलीच मुलं. त्यांच्याशी आपलं काय युद्ध झालंय का वैर आहे? तू ना मनाचे खेळ खेळतेस. अहो पण सून काय म्हणेल?
ती काही म्हणत नाही. ती तुझी वाटच बघतीये. कारण तिचं तुझ्या वाचून खूप अडतंय. आणि म्हणे तुला आपण दोघांनीच स्वतंत्रपणे राहण्याचे डोहाळे लागलेत, तर तिचं म्हणणं की घरात 4 माणसं असायलाच हवीत. त्याशिवाय घराला घरपण नाही. ती राहू दे, पण तुझी नातवंडही तुझी सारखी आठवण काढतायत. तुझ्याशिवाय राहत नाहीयेत ती. खरंच का हो? अगं अगदी खरं सांगतोय. अहो पण आपला बंगला? बंगला आपलाच आहे, आपण तो बंद ठेवू. शनिवार, रविवार सगळेच येऊन राहू. लक्षात घे म्हणे, अगं दोघांनी राहण्याचंही एक वय असतं. ते वय आपलं केव्हाच सरलंय. काय येतंय का लक्षात? मनकरणी केला, नवऱ्याचं बोलणं पटलं आणि नाही सुद्धा. नेमकं काय करावं? ती एका जागी बसूनच राहिली. बघत राहिली शून्य नजरेनं तिचं अपुरं स्वप्न. श्रोते हो, ही होती विनिता ऐनापुरे यांची कथा अपुरे माझे स्वप्न राहिले. कथा कशी वाटली कमेंट करून लगेच कळवा. व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. चला श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच एका उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.